सचिन में वॉरियर्स के बीच सचिन काफी मुकाबला दिल दहलाने वाला जरूर होगा, इसमें कतई संदेह नहीं है मेरे हमारे मन में। निकेतन परदेशी की बात करें, गौरव वचनीकर की बात करें, पहले मैच से बिल्कुल नपी तुली एक अच्छी सदी हुई बल्लेबाजी उनकी ओर से देखने को मिली है और तारीफ करनी होगी चिन्मय वॉरियर्स, जो ऐसा लग रहा था कि इस श्रृंखला से बाहर हो जाएंगे, लेकिन एक करारी शिकस्त मिले, बॉल दिया करारी शिकस्त मिली, खास करके दत्त साई टीम की ओर से। परेश परदेशी जो लगभग मैन ऑफ द मैच के हकदार बनने वाले थे इस श्रृंखला के शायद, लेकिन दुर्भाग्यशाली रहे इस श्रृंखला से बाहर होती हुई, लेकिन वेल पेड। और पहले ए पोल से देखिए तो कुमार परदेशी जिनकी जो टीम थी 7 स्टार, उनके ओर से भी काफी उम्मीदें थी और इस टूर्नामेंट के पहले थोड़ी सी अटकलें लगाई जा रही थी कि यहाँ पर इस ए पोल में ओम साई की टीम कमजोर लग रही है, लेकिन ओम साई टीम ने एकमात्र ऐसी टीम रही इस पूरे प्रतियोगिता में कि जिन्होंने अपने 2 मैच लीग मैच जीते और ए पोल में अव्वल स्थान पर जटे रहे। तो इसी के साथ ये चौका आता हुआ बल्लेबाज निकेतन परदेशी के बल्ले से कुल स्कोर 10 रन। समाधान सर, मला वाटतं निकेतन परदेशीच्या संघामध्ये अलंकार परदेशी खेळत आहेत। या अगोदरचे सामने आपण पाहिले त्यांनी काही गोलंदाजी वगैरे केली होती। बिल्कुल, अलंकार परदेशी ने इससे पहले 2 मुकाबले में गेंदबाजी की, उसका पहला जो मुकाबला था बिल्कुल सही नपी तुली गेंदबाजी की और मैं तो इतना ही कहना चाहूंगा कि इस जोड़ी पर दारोमदार रहेगी। इसके बाद तुषार परदेशी शायद है, उतनी लंबी चौड़ी बैटिंग लाइनअप ओम साई के पास नहीं है। अन्य टीमों का हम इनके अगेंस्ट कुछ बात करें अन्य टीमों की, और ये अच्छी गेंद दयानंद बैकर ने भी काफी अच्छी बल्लेबाजी की। दूसरे मुकाबले में दत्त साई की ओर से दत्त साई टीम के अगेंस्ट खुलकर बल्लेबाजी की उन्होंने। तो ये पहला विकेट गिरता हुआ, पहला झटका, 1 विकेट के नुकसान के बाद लीगली 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और टोटल स्कोर मूव ऑन टू 13 रन। और प्रथमेश गोंद सेकंड मैच के मैन ऑफ द मैच के हकदार, 18 रन और 6 रन देके एक सफलता उन्होंने अर्जित की थी अपने दूसरे मैच में, खास करके 7 स्टार टीम के अगेंस्ट। इस मुकाबले में काफी उम्मीदें रहेंगी 7 स्टार ओम साई टीम की ओर से। 12 रन, मैं क्षमा चाहता हूं कि 12 रन बने हैं, हमने इससे पहले 13 रन डिक्लेयर किए थे। मयूर ठाकुर, आपसे गुजारिश रहेगी पैवेलियन बॉक्स की संपर्क करके। योगेश पाटिल आपकी यहां पर राह देख रहे हैं। सचिन, नए बल्लेबाज प्रथमेश गोंधली, बिल्कुल प्रथमेश गोंधली, जब बिडिंग हो रही थी 20 लाख की बोली लगी थी इनके ऊपर। तीसरे स्थान पर बल्लेबाजी के लिए उठाकर खेला है, गेंद हवा में, कैच होने की संभावना और अच्छी कैच, विकेट का पतन। इस ओवर की 5 गेंदें हो चुकी हैं और इस ओवर के चौथे और 5वें गेंद पर लगातार 2 विकेट्स, यानी दयानंद बैकर ऑन हैट्रिक। ये हैट्रिक बॉल रहेगी। समाधान सर, क्या इस श्रृंखला की ये पहली हैट्रिक बना पाएंगे दयानंद बैकर? देखना होगा, जिस तरह से गेंदबाजी करे, सिस्टमैटिक गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं देते। और चिरनेर महागणपति के एक बेहतरीन बल्लेबाज और गेंदबाज इस बार हमारे साथ जुड़ रहे विवेक हथनोलकर, कमाल की गेंदबाजी की। काफी दुर्भाग्यशाली रही महागणपति चिरनेर टीम, कल के सेमीफाइनल में पराजित हुई 12 रनों से, लेकिन एक अच्छा प्रदर्शन रहा है इसी सीजन का। हम अगर महागणपति टीम का एवरेज देखें तो लगभग 20 से ऊपर प्राइज जीते हैं। फ्यूचर बहुत बड़ा है चिरनेर टीम का। बिल्कुल, अगली गेंद, ये हैट्रिक गेंद है, कनेक्ट किया है, गेंद गई स्क्वायर लेग क्षेत्र में जहां पर रन मिलेंगे। दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं लेकिन रोका। विवेक हथनोलकर यहां पर है, इन्होंने भी एक इनाम लगाया है तुषार के लिए, हर एक सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम। क्या बात है, तो जोरदार तालियां होनी चाहिए विवेक के लिए। एक चिरनेर के नंबर 1 के खिलाड़ी आज एक यंगस्टर को, एक उभरते हुए सितारे को अपना थोड़े से प्रोत्साहित कर रहे हैं इनाम लगाकर।
और इस बार बॉलिंग में परिवर्तन, दूसरा गेंदबाज यहां पर इस्तेमाल हो रहा है जे रेवस्कर, एक अच्छे गेंदबाज, 52 ईयर्स उनका एज है। सचिन, इस मुकाबले के बारे में कुछ प्रेडिक्शन करें, हमें अंदाज लगाए तो हाउ मेनी रन, कितने रन भारी पड़ सकते हैं चेन्नई 11 चेन्नई वॉरियर्स के लिए सामने? 40-45 मैं तो समझूंगा 35-36, दैट्स अ बिग स्कोर। अजय रेवस्कर ऑन द मार्क। जब नीलामी हो रही थी, बिडिंग हो रही थी, 40 लाख की बोली लगी थी अजय रेवस्कर इस सीनियर खिलाड़ी के ऊपर। अगली गेंद आड़ी बैट से खेला है, गेंद जाएगी सीमा रेखा की बाहर, 6 रन के लिए। और अजय रेवस्कर जिनके लिए विनर्स बाइकर के ओर से विकेट के लिए 100 रुपए का इनाम, और उनके पहली गेंद पर चौका छक्का जड़ दिया। गौरव वशीनिकर काफी कमाल की बल्लेबाजी करते, 2 गेंदों का लीगल हिस्सा मैच में उन्होंने प्रदर्शन किया, 7 रन बनाए एक छक्के के बदौलत। गौरव ने लगाया छक्का दोस्त, बॉल दिया। 19 रन बने हैं इस श्रृंखला का, यह पहला सेमीफाइनल का मुकाबला। और मच्छर बहुत काट रही है, जहां पर अगरबत्ती लगाई जा रही है मच्छर के लिए, और जो यहाँ पर थोड़ा सा डार्कनेस ज्यादा है, फैन की यहाँ पर फैन उपलब्ध नहीं है। लेकिन कमाल का टूर्नामेंट, ऐसे टूर्नामेंट से चिरनर के नाम पर 4 चांद लगे। 1930 का जो जब चिरनर में जंगल सत्याग्रह हुआ, आज भी पूरे विश्व में हमारे गांव का नाम रोशन होता हुआ। और इस बार गौरव ने फिर एक बार गेंद को खेला है, शॉट सही मगर दिशा गलत, शायद फंस पाएंगे। सैफियान विशाल गोंदली जिन्होंने इस कैच को तब्दील किया, यह दूसरा झटका सचिन। तीसरा का गौरव वशीनिकर, ये इंपॉर्टेंट विकेट थी, ये विकेट चटकाना पर काफी जरूरी था। गौरव वशीनिकर ऐसे खिलाड़ी हैं कि हर एक गेंद को कनेक्ट करते हैं, आमतौर पर डॉट गेंदे खेलते नहीं। इनको आउट करके अपने टीम के लिए एक अच्छा काम किया अजय रेवस्कर, एक सीनियर खिलाड़ी जिनके ऊपर 40 लाख की बोली क्यों लगी थी। और इस बार जरूरी ऐलान करना चाहूंगा, यहां पर इनामों की बरसात हो रही है, खास करके अमर परदेशी जो इस ओम साई वॉरियर्स के बाउंसर है, सर्वे सर्वा है, बल्लेबाजी के लिए जाएंगे। अमर जब बल्लेबाजी के लिए जाए, हर छक्के के लिए सूरज पाटिल, इनकी ओर से 500 रुपए का इनाम, और इनामी राशि पहले ही आ चुकी है सचिन। बहुत सारे इनाम यहाँ पर तुषार के लिए भी, हर एक छक्के के लिए इनाम है 100 रुपए का। और फिर एक बार विनोद बैकर, इनके ओर से भी अमर परदेशी अगर बल्लेबाजी के लिए जाएंगे तो और 500 रुपए के, यानी शेयर हर छक्के के लिए 1000 रुपए मिलेंगे। अगली गेंद स्पिन कराने की कोशिश, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की ओर मुड़ी थी, खेलने में असफल रहे। गेंद के ऊपर देख ही नहीं रहे थे, नजर हटी, दुर्घटना घटी, ऐसा कहा जाता है। फिलहाल दुर्घटना तो नहीं घटी, लेकिन डॉट गेंद, 3 ओवर के मैच में डॉट गेंद बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। 4 गेंदे डाली जा चुके हैं अजय रेवस्कर ओवर की 5वीं गेंद लेकर, और पिच गेंद थी, हल्के हाथों से खेला है ऑन साइड में, फॉरवर्ड स्क्वायर क्षेत्र में चेंड फील्ड गेंद फील्ड की गई, जहां पर 1 रन। देखिए यहाँ पर सचिन, इस श्रृंखला जो आयोजित की गई है, तो इस श्रृंखला में बहुत बड़ा हाथ रहा है, खास करके तिरंगा चषक नाइट कमेटी का, खास करके अलंकार परदेशी जिनकी बात करें, राजेंद्र भगत जिनकी बात करें, महेंद्र ठाकुर, सचिन घबाड़ी, किशोर केनी, मनोज ठाकुर, इन सभी का बहुत बड़ा हाथ रहा है इस श्रृंखला के लिए। और ये अगली गेंद ड्रॉप रही, इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर मूव्स ऑन टू ओम साई वॉरियर्स टीम मेड ओनली 21 रन, लूज ऑफ 3 विकेट्स। तो लास्ट ओवर से जिन मेरे हिसाब से 10 बार आता है, 33-34 अगर बनते हैं तो बात बनेगी शायद ओम साई के लिए। बिल्कुल, जब मैच का आगाज हुआ था आपने भी कहा था कि 35-36 रन एक चैलेंजिंग स्कोर होगा।
उतना स्कोर बन सकता है। अब तक तो हम देखें 21 रन बन चुके हैं, अभी भी अगले आने वाले ओवर में अगर 2 बड़े शॉट्स लगते हैं 35 रन बन सकते हैं और एक अच्छा स्कोर होगा। ये सेमीफाइनल की पहली मैच ओम साई वॉरियर्स बनाम चिन्मय वॉरियर्स। चिन्मय वॉरियर्स टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया और अच्छी खासी नपीतुली गेंदबाजी हो रही थी पहले ओवर में, जहां पर पहले ही 2 गेंदों पर छक्का चौका खाने के बाद भी अगले आने वाले 4 गेंदों पर केवल 3 रन दिए थे दयानंद बैकर ने। पहले ओवर में 13 रन आए थे, स्कोर भी अच्छा था। अगर देखें 13 रन अच्छा स्कोर गिना जा सकता सचिन एक सूचना असेल या दरम्यान प्रेक्षकांमध्ये, सूरज पाटील यांचे सुपुत्र आर्यन पाटील. आर्यन, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, वडील आपली वाट पाहतात. ओव्हर टू सचिन. तीसरी ओवर की पहली गेंद, टीम का स्कोर 21 रन 3 विकेट के पतन के बाद। अगली गेंद टर्न कराने की कोशिश, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की ओर मुड़ी और यहां पर बल्लेबाज बतौर रन आउट अपने खेमे में लौटाए जाएंगे। तुषार परदेशी स्ट्राइक पर रहेंगे और आउट होने वाले खिलाड़ी अपने खेमे में वापस आते हुए बल्लेबाज अलंकार परदेशी। रुपेश भगत आउट झालाय. सचिन ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी निश्चितच बऱ्याच देणगीदारांनी आम्हाला सडळ असते देणगी दिली आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या दाराशी आम्ही गेलो नाही आहे, सर्वांनी सडळ असते देणगी आणून दिली. या सर्व देणगीदारांचं कातळपाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ही कातळपाडा प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणाने आभार मानतोय सचिन. निश्चितच. आणि ह्या स्पर्धेचे अध्यक्ष, या आयोजनाचे निश्चित अध्यक्ष अलंकार परदेशी, बाजीराव परदेशी, हेमंत परदेशी. जरी माझं नाव पुढे येत असलं परंतु माझी किंमत काय आहे, माझी कॅपॅसिटी काय हे मला सुद्धा माहीत आहे. अलंकार परदेशीने शब्द दिला का तुम्ही तयारी करा, बाकी सगळं मी करतोय, आणि तो शब्द त्यांनी खरा ठरवला आणि स्पर्धा आत्तापर्यंत सफल होते. अजूनही 2 सामने आहेत आणि मी तर म्हणेन कातळपाड्यामधील सर्व यंग खेळाडूंनी या मॅच मध्ये जबरदस्त इंटरेस्ट दाखवली आणि हा चौकार येतोय त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. अगदी सफल आयोजन. निश्चितच सर्व प्रकारच्या बघा, रजनी क्रिकेट स्पर्धा YouTube देखील आहे, डीजे आहे, प्रत्येक संघासाठी टी शर्ट्स आणि मॅस्कॉट्स देखील, मनोरंजनाची सोय अगदी शिस्तबद्ध रीतीमध्ये. क्वालिफाईड पंच देखील आहेत, चांगले समालोचक, आणि उत्तम रीतीनं पार पाडली जाणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचे अध्यक्ष अलंकार परदेशी सध्या पिचवर आहेत. निश्चित अलंकार परदेशी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे समाधान सर, तुम्ही बराचसा खेळ पाहिला. हे षटक झाल्यानंतर आपण थोडंसं बातचीत करू. मॅचवर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं असेल. मित्रांनो, धावसंख्या झाली ती 25. मनीष चिर्लेकर इथे मात्र छानसं स्कोरिंगचं काम करतोय. तुषार परदेशी, वडील आणि मुलगा मैदानामध्ये खेळताना बऱ्याच जोड्या आहेत या मैदानामध्ये. अलंकार परदेशी, तुषार परदेशी एकाच टीममध्ये, तसेच अजय रेबसकर यांची दोन्ही मुलं 2 टीममध्ये. जगन्नाथ म्हात्रे आणि प्रसाद म्हात्रे हे सुद्धा दोघे जण 2 टीममध्ये. अशी बऱ्याच जोड्या आपण मैदानामध्ये बघतोय. आणि तुषारला नाही बक्षीस, अमरला होतं. तुषारला पण आहे, म्हणजे तुषार म्हणजे आपला भावट्या. छान फटके, धावा झाल्यात 31 झाल्या, षटकार मारलाय. बक्षीस लावणाऱ्यांना सूचना आहे, उधारीवर बक्षीस आम्ही डिक्लेअर करणार नाहीये. विवेक हतनोलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक किती येते षटकारासाठी. पुढील चेंडू यावेळी सुद्धा ऑफस्पिन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात आलाय, मात्र ताकद तेवढी पुरेशी नव्हती. चेंडू झेलला जातोय फलंदाज बाद. सचिन, आपल्या जी करेंगे नाईट स्पर्धा होते, ओके सचिन, आपली जी तिरंगा नाईट स्पर्धा होते आणि करणसाठी झेलसाठी 100 रुपये विनोदने दिलेत. आपली तिरंगा नाईट स्पर्धा होती. या स्पर्धेचा बऱ्याच ठिकाणी बोलबाला होतो. सध्या मी पनवेलला कामाला जातोय. तलोजापासून, खारघरपासून बरेच माझे मित्र आहेत. काय प्रेक्षक तुमच्याकडे, आणि बरेच काही प्रेक्षक येऊन गेले. या स्पर्धेची सुद्धा वाहवा झाली आणि खास म्हणजे त्या स्पर्धेचं आयोजन आकर्षण राहिले साईप्रीत लाईव्हचं. जबरदस्त क्लिअरिटी आणि ह्या स्पर्धेसाठी सुद्धा तेच आहेत. निश्चितच छान लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या टुर्नामेंट्समध्ये.
धाबा झाल्यात 32 ना, 32 धाबा. संकेत भगत यांनी जर षटकार मारला तर योगेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. योगेश भोईर, सॉरी योगेश भोईर. 32 धाबा झाल्यात. मॅन ऑफ द सिरीज शिस्तबद्ध संघ, अशा ट्रॉफ्या आहेत. शिस्तबद्ध ट्रॉफी संजय आत्माराम मात्रे दिगोडे यांनी दिलेली आहे. सचिन इथे चौकार येतोय. डावातील शेवटचा चेंडू संपतोय. या चौकारानेशी पहिल्या डावात धावसंख्या होते 36, विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. आणि काय अंदाज सांगता सर तुमचा, तुम्ही म्हणाला होतात की 36 धावा होतील आणि 36 धावाच झालेल्या आहेत. करेक्ट अंदाज. पंतांनी सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. चिन्मय वॉरियर्स संघ आपण आपले सलामीच्या फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. चिन्मय वॉरियर्स उशीर करू नका. तर धन्यवाद. जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं कातलपाडा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर जे प्रेक्षक घर बसल्या मोबाईलवरती, त्यानंतर आपल्या टी व्ही स्क्रीनवरती, कॅम्प्युटरवरती आणि लॅपटॉपवरती या स्पर्धेचा ऑनलाईन आस्वाद घेता येत ना, त्यांचंसुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. मॅच आपण पाहतोय, एका बाजूला ओमसाई वॉरियर्स संघ तर एका बाजूला चिन्मय वॉरियर्स टीम खेळत असताना या मॅचचा विजेता संघ तुम्हाला मेगा फायनलमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळेल. इथे टार्गेट ठेवलं ओमसाई वॉरियर्स संघानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. 37 धावांचं टार्गेट ठेवलं आहे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना चिन्मय वॉरियर्स या संघासमोर. ते टार्गेट ते चेस करशील का ते देखील आपण पाहणं फार महत्त्वाचं असेल. इथून हे मॅच जिंकण्यासाठी दोनही संघ प्रयत्न करतील आणि एका संघाच्या वाट्याला यश आणि एका संघाच्या वाट्याला अपयश मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल कुणाल केणी आणि त्यानंतर रुपेश गोंधली हे येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निकेतन परदेशी, ज्या निकेतन परदेशीनं पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या टीमसाठी. विचार जर केला तर त्यानं पहिल्या मॅचमध्ये 4 रन्स खर्च केल्या होत्या, त्यानंतरच्या दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या. तो गोलंदाज प्रभावशाली कामगिरी या ओव्हरमध्ये तो करेल का? स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील या ठिकाणी कुणाल केणी हे बॅट्समन असतील आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील
रुपेश गोंधली निकेतन परदेशीचं हे पहिलं षटक. इथून डीजे आमच्या समवेत जोडलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे झालं रचलंय बॅट्समन कुणालसाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. क्षेत्ररक्षकाचा आपण कौतुक करूया. रन्स मात्र त्यानं आपल्या संघासाठी 2 वाचवल्यात. अक्षरशः मी तर म्हणेन 2 रन्स या बॉलवरती मिळाल्या. विचार जर केला तर सचिन दादा, क्रिकेटमध्ये जशी बॅटिंग महत्त्वाची आहे ना, बॉलिंग महत्त्वाची आहे ना, तेवढीच महत्त्वाची क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग सुद्धा महत्त्वाची आहे. आणि तो क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय असतो ना, तो धावांचा मी तर म्हणजे पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या संघाला दाखवून देतोय हा संघ. लोवर फुल टॉस, हा बॉल हिम्मत केणी बनेल क्षेत्ररक्षक प्रेक्षक. 6 धावांसाठी हा षटकार. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. जरूर डीजे तिला फिरवीन माझ्या गाडीवर. जर शेवटच्या क्षणापर्यंत तिला साथ देण्याची तुमची इच्छा असेल ना, तर मनापासून तिला तुमच्या गाडीवरती फिरवा. नाहीतर काही कालासाठी तिला तुमच्या गाडीवरती फिरवायची आणि गाडीची हवा मात्र तिला द्यायची आणि त्यानंतर तिला सोडून द्यायची. एखाद्या माणसावरती प्रेम करत असताना निस्वार्थीपणे प्रेम करा. त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ पाहू नका. 2 बॉलचा खेळ झालाय. 8 रन्स धावफलकावरती लागत असताना हा फटका लॉंग ऑन, सीमा पार, आणखीन एक आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. धन्यवाद. या बॉलवरती तुम्ही षटकार पाहिलात कुणाल केनीच्या माध्यमातून. अंडर 25 लेदर बॉलची स्पर्धा झाली होती रायगड प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये हा परफॉर्मन्स चांगला देणारा खेळाडू होता. हा फटका ऑफ साइड मध्ये येतोय. चेंडूच्या मेरिट नुसार फटका मात्र इथे जमिनीला गुदगुल्या करत चौकार. धन्यवाद. या बॉलवरती हा चौकार आला. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागतील. यावेळेस चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी सुटकेचा निश्वास घेतला असावा गोलंदाज निकेतन परदेशीनं आणि निर्धाव चेंडू त्यानं टाकलाय. कुणाल केनीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी येत असताना ऋतिक हेमंत परदेशी उद्योग क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे. ऋतिक दादाकडून 500 रुपये आलेत त्या बॅट्समनसाठी. हा बॉल आता मात्र निर्धाव चेंडू, लगातारचा दुसरा. निकेतन परदेशीनं कमबॅक केला. 18 धावा धावफलकावरती लागतील. येणारे 2 षटक बाकी असतील आणि 19 धावसंख्येची गरज असेल. बॅट्समन तुम्ही कुणाल केनीला बॅटिंग करत असताना पाहताय. अगदी सांभारली संघाचा तुम्ही रोशनदादा विचार केला तर रजत मुंडे हा बॅट्समन सुद्धा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये यानं शतक लगावलं होतं, परंतु ते लेदर बॉलमध्ये. मग त्याचा लेदर बॉलचा चांगला खेळ चांभारली वासियांनी हेरला. अमितनं ते कॅप्टन होते त्या चांभारली संघाचे आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट खेळ असं रजत मुंडेला सांगितलं आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये रजत मुंडे हा खेळाडू चांभारली संघाची रणमेशिन आहे. हे लेदर बॉलमधून टेनिस सुद्धा तुम्ही चांगलं खेळू शकता. याचं उत्तम उदाहरण कुणाल केनीनं सुद्धा या मॅचमध्ये पेश केलंय. अगदी रजत मुंडेनं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं हा किस्सा. तर टॉस करण्यासाठी यानंतरची मॅच 7 स्टार विपक्ष मिथ वॉरियर्स. 7 स्टार टीमचे कॅप्टन आहेत इथे
तर मिथ वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण यायचंय. तर 2 षटक आणि 19 धावसंख्येची गरज असेल. तुषार परदेशी याच्यासाठी कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी 100 मानचं कॅश प्राइज असेल. 2 षटक 19 धावा हे समीकरण. 12 बॉल असतील 19 धावा. इथून तुषार परदेशीला कमबॅक करावं लागेल. वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी त्याला करणं फार महत्वाचे असेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडे फेरबदल मात्र केले जात आहेत. कारण बॅट्समन रुपेश गोंधली पहिलाच बॉल ते या षटकातील फेस करतील. कारण 6 बॉल फेस केले कुणाल केनीनं आणि वैयक्तिक 18 धावा. चांगली बॅटिंग आणि चांगला स्टार्ट त्यानं आपल्या टीमसाठी दिलाय. ओव्हर द विकेट तुषार परदेशीचा हा बॉल. अगदी तुषार परदेशीची फिरकी मैदानामध्ये गिरकी घेत असताना आपण पाहिली. बॅट्समन रुपेशला संभ्रमात टाकणारा हा बॉल होता. अक्षरशः खारकोपर संघाचा विशाल घरत या खेळाडूची आठवण करून दिली तुषार परदेशीना. स्लोवर पद्धतीचा हा बॉल तुषार परदेशी यांचा होता. विवेक, कदाचित तुम्ही सायन्स स्टुडंट असाल ना, तर न्यूटनचा तिसरा नियम तुम्हाला सांगून जातो. फॉर एव्हरी रिॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढ्या गतीने तुम्ही बॉल टाकाल ना, तेवढ्या गतीनं चेंडू सीमापार जात असतात. मग चाणक्याने ती वापरली, चेंडूमध्ये गती काढून घेतली आणि स्लोवर पद्धतीचा बॉल टाकला तुषार परदेशीनं. समीकरण असेल 10 चेंडू 19 धावा. लोवर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल निकेतन परदेशीच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा देणारा हा षटकार. त्या बॉलवरती हा षटकार आला. पहिले 2 बॉल तुम्ही गोलंदाजाचे पाहिले, त्यानंतरचा तिसरा बॉल तुम्हाला फलंदाजाचा पाहायला मिळाला. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे हा कार्यक्रम प्रत्येकाने पाहिला असेल. मग क्रिकेटमध्ये सुद्धा तसेच असतं, कधी फलंदाजाचा डाव तर कधी गोलंदाजाचा डाव. इथे वेगळ्या शैलीनं फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तू मैं झाली जाते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 8 बॉल असतील शिल्लक आणि 13 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू निर्धाव टाकले तुषारनं, एक मोठा फटका वगळता चांगली गोलंदाजी केली. पुढे जाऊन हा फटका अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवली या फलंदाजांना. चेंडू सीमा पार चौकार. सात चेंडू असतील 9 धावसंख्येची गरज असेल. हा सामना रोमहर्षक स्थितीत आणायचा असेल ना विवेक, तर हा महत्वाचा बॉल आहे आणि महत्वाचा चेंडू तुम्ही टाकत असताना इथे पंचांचा इशारा. हा बॉल कदाचित पंच संवाद साधतील. इथून बघा दोनही पंचांच्या दरम्यान संवाद साधला जाईल आणि त्यानंतर डिसिजन येतोय पंचांचा सिग्नल की हा नो बॉल आहे, फ्री हिट असेल. सूरज, खूपच रायझिंग डिलिव्हरी आणि नो बॉल होते, परंतु सामन्याच्या म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून पंचाच्या भूमिकेमध्ये रवींद्र भगत, गुरुनाथ गायकर, राकेश फुंडेकर, अमर ठाकूर, महेश पाटील यांनी मोलाचं सहकार्य केलंय. इथे हा फटका बसलाय क्षेत्ररक्षक लॉंगॉनला, चेंडू खाली. इथे मात्र फ्री हिटचा हा बॉल होता. त्या ठिकाणी समजलं नव्हतं बॅट्समनला, परंतु बॅट्समन इथे धावबाद होतील का शंका निर्माण पंचांच्या डोक्यामध्ये आणि पंचांचा सिग्नल. बॅट्समन इथे
नट आउट असतील, सुस्थितीमध्ये ते क्रीजमध्ये पोहोचलेत तर या बॉलवरती रन्स मिळतील 2. समीकरण बदलेल. येणारे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 6 या धावसंख्येची. सामना आटवावा लागेल कोपटे विपक्ष टाकीगाव. कोपटे वासियांना अगदी झोप सुद्धा लागली नसेल त्या दिवशीच्या मी तर म्हणेन रात्री. कारण विवेक, मैदानामध्ये तुम्ही ज्या वेळेस खेळत असताना बॉल टू रन्स असतात, बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळायचं असतं. अगदी ती 5 ते 10 मिनटं तुमच्यासाठी एक खेळाडू म्हणून फार महत्त्वाचे असतात. मी तर म्हणेन त्या 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही प्रेशर घेतलं ना, प्रेशर झेललं ना, तर तुमच्या पाठीराख्यांना सुखाची झोप लागते आणि तुम्हाला सुद्धा सुखाची झोप लागते. तुम्ही डोक्यानं केला मैदानामध्ये तर तुम्ही मॅच फिनिश कराल. तुम्ही प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारायला गेलात, 1-2 बॉल 6 बॉलमध्ये 6 रन्स करत असताना जर का हुकलात ना तर गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरत असतो. इथे मात्र तशी मॅच प्रेक्षकांना पाहिजे आणि अलंकार परदेशी ओल्ड इज ऑलवेज गोल्ड असं म्हटलं जातं आणि ती क्षमता आहे अलंकार परदेशीकडे. त्या क्षमतेचा हा बॉलर आहे आणि तशी तो गोलंदाजी करेल अशी आपण अपेक्षा करूया. परंतु कुणालचं आणि त्यानंतर आपण रुपेशचं कौतुक करू. ही पार्टनरशिप मात्र खूप चांगले बिल्डअप केले या दोन्ही बॅट्समनना. 6 बॉल 6 रन्स. अलंकार परदेशी ओव्हर द विकेट. कुणालसाठी हा चेंडू होता, त्या ठिकाणी कुणालला हा फटका सजवला होता. 2 धावा हा फटका देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या या संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. येणारे 5 चेंडू असतील शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज असेल. 5 बॉल कंपल्सरी चेसिंग, 4 धावा. निर्धाव चेंडू तुम्हाला टाकायचेत, फलंदाजाला जकडून ठेवायचंय. यावेळेस हा फटका बॅटची कड, परंतु नशिबाची साथ इथे मात्र चिन्मय वॉरियर्स क्रिकेट टीमला आणि सामना इथून फिनिश होतोय. महाअंतिम महासामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चिन्मय वॉरियर्स क्रिकेट टीम. आपल्या टीमसाठी दिला, चांगली बॅटिंग त्यानं केली. 37 धावा रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये करणं फार साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलंय ऋतिक परदेशी यांच्याकडून. आणि कोणत्याही संघानं असे आयोजक सांगतायत खेळाडूंना कुठेही जाऊ नका, इथे आपण थांबायचंय स्पर्धा शेवटपर्यंत होतपर्यंत. तर फटाक्यांच्या आतिषबाजीना कौतुक इथे मात्र मेगा फायनल मध्ये जाणाऱ्या संघाचं आणि कौतुक विशेषतः आपण आयोजकांचं करूया. तर